अत्याचाराच्या घटना असतील, इव्हन आपण बदलापूरच्या घटनेमध्ये बघितलं की एका 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला, त्यांना तक्रार नोंदवताना देखील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आंदोलन केल्यानंतर ती तक्रार नोंदवल्या गेली. म्हणजे एका महिलेला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार नोंदवताना देखील अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. जर तिथे राजकीय दबाव असेल तर त्या तक्रारी घेतल्या जात देखील नाही. अशा वेळेस मी सगळ्या महाराष्ट्रातल्या ह्या महिला आयोगाकडे एका आशेने बघतो. अशा वेळेस तिथे सुमोटो होऊन त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. पण त्यांच्याचकडनं जी दिरंगाई किंवा म्हणतो ना आपण एखाद्या सरकारी पक्षाच्या लोकांच्या वरती जेव्हा आरोप होतात तेव्हा त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम केलं जातंय. असे होऊ नये आणि महिलांना न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारी ह्या लवकरात लवकर नोंदवण्यात याव्या. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना 1.5 दिवस 2 दिवस थांबण्यात येऊ नये, तो त्रास त्यांना जातो. वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर 1.5 दिवस त्याच्या आई वडिलांना तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडनं मज्जाव करण्यात आला होता. म्हणजे त्याचं उत्तर अजूनही कुणी दिलेलं नाहीये की 1.5 दिवस का लागला, वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणी केस का नोंदवल्या गेली नाहीत, त्या केसमध्ये अजूनही जे कलम लागायला हवे होते ते कलम का लागण्यात आले नाही, अजूनही सौम्य प्रकारचे कलमच का आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे इथे पॉलिटिकली नेक्सस आहे हे आम्ही ओरडून सांगतोय, पण या सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दाम दुर्लक्ष होतंय. त्यासाठी हे महिला आयोगाला अध्यक्ष या बदलून द्याव्यात किंवा ज्या 24 तास वेळ देऊ शकतील अशांची नेमणूक करावी, आम्ही तिथे मागणी केली. सुषमाताई, आपण जर बघितलं तर महिला आयोगाचा जो कारभार आहे, जनसुनावण्या आहे, या महिला आयोगाच्या कार्यालयात न चालता आले येते. हा अरे किती समोर मध्ये महिला आयोगाचा कारभार जनसुनावण्या महिला आयोगाच्या कार्यालयातनं न होता राजकीय पक्षाच्या कार्यालयातनं अर्थात राष्ट्रवादीच्या कार्यालयातनं सुरू असायच्या, अशी देखील आता माहिती सुरू आहे. ज्या रुपाली चाकणकर आहे त्या पक्षीय कार्यालयात जनसुनावणी घ्यायच्या, ते देखील पुण्यातच फक्त. एक लक्षात घ्या, आज महामहिम राज्यपाल महोदयांची जी महाविकास आघाडीच्या सर्व महिला नेत्यांच्या वतीने भेट घेतली गेली, या भेटीमध्ये चाकणकर हा विषय म्हणजे असा काही व्यक्तिगत पातळीवर जायचं कारण नाही आणि एवढा छोटा विषय घेऊन इथे येण्याचं पण काही कारण नाही. जे मुद्दे आम्ही आज इथे चर्चेला मांडलेले होते ते सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा की हगवणे केसमध्ये खूप सारा राजकीय हस्तक्षेप आहे. हगवणे केसमधले ज्या जालिंदर सुपेकरांचं नाव आम्ही वारंवार घेत होतो आणि ज्यांचं डिमोशन झालं, त्या जालिंदर सुपेकरांचे सख्खे मेहुणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस स्टेशनला PI आहेत. शशिकांत चव्हाण यांच्याकडेच हगवणे ज्या चोंदेंच्या थार गाडीतनं गेले होते, त्या चोंदेंच्या 2 मुलींच्या सुनांच्या केसेस होत्या. याच शशिकांत चव्हाण यांची अरबो खरबोची वेगवेगळ्या बिल्डर साइट्स पुण्यामध्ये चालू आहेत. त्यामुळे शशिकांत चव्हाण आणि जालिंदर सुपेकर या दोघांची चौकशी करण्यात यावी या केसमध्ये. यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना आज चर्चा केली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता लाडकी बहीण योजनेच्या साठी म्हणून जे पैसे वर्ग केलेले आहेत, विशेषतः आदिवासी कल्याण विभागाचा निधी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी, सारथी, बार्टी, महाज्योती अशा 3ही ठिकाणच्या फेलोशिप्स अजून मिळालेल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही लाडकी बहीणचे पैसे द्या, पण ते पैसे देताना ज्या वंचित घटकाचा निधी आहे तो निधी अजिबात कुठेही वळता केला जाऊ नये, यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांकडे मागणी केली. एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ड्रगचा मुद्दा गेली 2-3 वर्षांपासून गाजतोय. विशेषतः पुण्यामध्ये अनेक इल्लीगल पब बार आहेत ज्याचा त्रास रस्त्याने चालणाऱ्या मुली आणि महिलांना होतो. तर त्याही संबंधाने राज्यपाल महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या जिल्ह्यांच्या SPंना बोलावून घेऊन त्यांच्याशी बोलावं, या संदर्भात चर्चा झाली. चौथा महत्त्वाचा मुद्दा जो आपण महिला आयोगाचा बोललात, आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं एकमत होतं की या ठिकाणी आपण पूर्णवेळ काम करणारी एखादी अध्यक्षा द्या, ज्या पार्टी कार्यालयातनं जनता दरबार भरवतील अशा महिला काही त्याच्यात काम करू शकत नाहीत. विशेषतः ज्यांना कायद्याचा परीघ माहीत आहे अशा महिला असाव्यात त्या. कारण ज्या आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्या कुठल्याही कायद्याची पदवी घेतलेल्या किंवा कायद्याचा अभ्यास केलेला नाहीत, त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही. त्या ईमेल पाठवण्याला सुमोटो म्हणतात, सुमोटो कसा केला जातो हेही त्यांना कळत नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये महिला आयोगाची
इतर सदस्यांची पदं भरलेली नाहीत, त्याही संदर्भाने त्यांच्याशी आता आम्ही चर्चा केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 5 महिन्यांमध्ये महाराष्ट्रातनं ज्या अनेक मुली आणि महिला, तब्बल ती 4 लाखांची संख्या आहे, 5 महिन्यातली 13,533 इतकी संख्या आहे आणि गेल्या 4 वर्षातली तब्बल 5 लाखांची संख्या आहे। पूर्ण देशभरातली 13 लाखाची संख्या आहे ज्या महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत आणि त्या संदर्भाने महिला आयोग किंवा पोलीस काहीही करू शकत नाहीत। सो या ज्या मिसिंग बायका आहेत यांच्या संबंधाने राज्य शासनाने पुढाकार घेऊन काही वेगळी मोहीम काढता येईल का, या संबंधाने आता आम्ही राज्यपाल महोदयांशी चर्चा केली आणि मला आनंद आहे की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्यपाल महोदयांनी अतिशय चांगला वेळ देत आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हा सगळ्यांना आश्वस्त करत, ड्रगचा मुद्दा असेल, महिला आयोगाचा असेल, त्यांनी तिथल्या तिथे ते सगळं ऐकून घेत त्याच्यावर की आम्ही महिला आयोगाला बोलवून त्यांना आम्ही प्रश्न विचारू, त्यांना आम्ही जाब विचारू किंवा ड्रगच्या मुद्द्यावर नो ड्रग्ज ही मोहीम चालवली जाते तर त्यावर आपण आम्हाला कधीही कळवा, आम्ही त्यात काम करायला तयार आहोत असंही राज्यपाल महोदयांनी सांगितलं। मला वाटतं ही आमच्यासाठी म्हणजे विरोधकांच्यासाठी ही आश्वासक बाब आहे। मागच्या राज्यपाल महोदयांच्या तुलनेत या राज्यपाल महोदयांचा हा निपक्षपाती दृष्टिकोन आम्हाला जास्त भावणारा होता। एक तर ते असं आहे की रुपाली चाकणकर म्हणतात की माझ्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते, त्यामुळे ते कदाचित राजभवनावर गेले। कोण आहेत चाकणकर? कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात। त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं। त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा। त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही घेणं देणं नाही। मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे। आम्ही ज्या विषयांना डिस्कस केलं, लाडकी बहीण योजना, ड्रगचा मुद्दा, महिला बेपत्ता झाल्यात, महिला सुरक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं की हगवणे केस ही CID कडे वर्ग करण्यात यावी आणि जालिंदर सुपेकर आणि खडक पोलीस स्टेशनचे त्यांचे सख्खे मेवणे शशिकांत सुपेकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी। प्रश्न समोर येतो आहे 843 ज्या महिला होत्या ऊस कामगार महिला। आज महिला आयोगाची बैठक झाली राजभवनामध्ये आणि त्यानंतर अंधारे आणि चाकणकरांच्या राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती। त्यावेळी अंधारे बोलत होत्या। अनेक वर्षांपासून महिलांचा हा प्रश्न भिसत पडला असताना एक मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे, आपल्या सगळ्यांसमोर आहे। आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आहे। आता चांगलंच गडद होत आहे कारण माळशिरसच्या वेळापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आता आढळून आलेला आहे। त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 4 पर्यंत गेलेली आहे। आषाढी अगदी तोंडावर आली आहे आणि याच वेळी आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते, तेव्हा आषाढी वारीवर त्याचा परिणाम होईल का हा प्रश्न आहे। आता त्याचमुळे नागरिकांना आणि वारकऱ्यांना काळजी घ्यायचं आवाहन इथल्या जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे। नागरिकांना मास्क वापरायचा आहे आणि वारीला येताना काळजी घ्यायची आहे। देशभरामध्ये कोरोना संसर्गामध्ये वाढ झालेली आहे। आता महाराष्ट्रात सुद्धा रुग्णांमध्ये वाढ कायम आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। या सूचनांच्या कार्यवाहीसाठी राज्याच्या आरोग्य विभागानं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। वृद्ध, सहव्याधीग्रस्त आणि रोगप्रतिकारक शक्ती ज्यांची कमी आहे त्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्क वापरावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आता याचबरोबर आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घ्यायलाही सुरुवात केलेली आहे। वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरा, सरकारने सूचना केलेल्या आहेत। श्वसन विकारांच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा, त्यांचं सर्वेक्षण करा असंही म्हटलंय। आपल्या कुटुंबातल्या लोकांची काळजी घ्यायची। पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा असंही म्हटलं गेलंय। राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश सुद्धा सरकारने दिलेले आहेत।
ऑक्सिजन, पीपीई किट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा असंही म्हटलंय. नागपुरामध्ये सुद्धा कोरोनाचे 2 रुग्ण आता सापडून आलेले आहेत. नागपुरात जानेवारी ते एप्रिलच्या तुलनेमध्ये मे महिन्यामध्ये कोरोनाच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. मे महिन्यामध्ये 10 रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी एकूण 13 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. अजून 11 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. ताप आहे, घसादुखी आहे, खवखवणं आहे यासारखी लक्षणं 48 तासानंतर कायम असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या असंही म्हटलं गेलंय. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून हा सल्ला दिलेला आहे. संपूर्ण राज्यात आणि देशात सुद्धा कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होते. त्याच पार्श्वभूमीवर विदेशवारी करण्याबाबत आता सूचना दिलेल्या आहेत. 5 देशांमध्ये प्रवास करणं टाळा असा इशारा आता तज्ज्ञांनी दिलेला आहे. तर चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या 5 देशांचा समावेश आहे. या देशामध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळते, त्यामुळे तिथे प्रवास टाळा असं म्हटलंय. जर प्रवास अटळच आहे तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करा असा सल्ला सुद्धा आता सरकारनं दिलेला आहे. कोरोनाचा अलर्ट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. 19 आणि 20 साली आलेली कोरोना ही महासाथ अजून संपलेली नाहीये असं हायकोर्टानं म्हटलंय. दिल्ली हायकोर्टाच्या आरोग्य विभागानं सांगितलंय. केंद्र सरकारच्या स्लॅब नमुना संकलनाची तयारी, आरोग्य केंद्र आणि वाहतूक धोरणाबाबत सविस्तर माहिती सुद्धा आता कोर्टानं मागवलेली आहे. कोरोना महासाथीच्या निर्मूलनाबाबत त्वरित पावलं उचलली जावीत आणि प्रोटोकॉल लागू केला जाईल असंही कोर्टानं म्हटलंय. या प्रकरणी 18 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बातमी आहे, कारण विमान चालवण्याचं, आकाशात उंच भरारी घ्यायचं स्वप्न अनेक जण बघतात. मात्र आतापर्यंत या स्वप्नासाठी केवळ सायन्सचे विद्यार्थीच जाऊ शकत होते. ही मोठी अट होती. 12वी मध्ये सायन्स शाखा असावी लागते, ज्यामुळे अनेक हुशार आर्ट्सचे विद्यार्थी आणि कॉमर्सचे विद्यार्थी या क्षेत्रापासून वंचितच राहायचे. मात्र आता ही परिस्थिती नाहीये. आता हवाई वाहतुकीचं नियमन करणाऱ्या भारताच्या सर्वोच्च संस्थेनं DGCAनं एक महत्त्वपूर्ण शिफारस केली, ज्यामुळे आता आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पायलट होता येणार आहे, विमान चालवता येणार आहे. पायलट प्रशिक्षण केवळ सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित होतं. इतर शाखेतील विद्यार्थ्यांना ओपन स्कूलिंगद्वारे फिजिक्स, मॅथ्सचे पेपर देऊन पात्रता मिळवावी लागत होती. विज्ञान शाखेची अट रद्द करण्यासाठी DGCAचा नागरी उड्डयन मंत्रालयाला प्रस्ताव केला होता. मंजुरी मिळाल्यास कुठल्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकणार आहेत. महिलांसह ग्रामीण भागात हजारो विद्यार्थ्यांसाठी एव्हिएशन करिअरचे दरवाजे खुले होणार आहेत. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि अर्थात आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे. हृदयरोग असणाऱ्यांनी त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. ही बातमी मोठी ठरणार आहे. नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी शोध लावलेला आहे. अगदी तांदळाच्या दाण्या इतका दिसणारा हा पेसमेकर आहे. हा पेसमेकर त्यांनी शोधून काढलेला आहे. या पेसमेकरचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची जैवविघटनातील रचना. हृदयाचे ठोके नियमित झाल्यावर साधारण 5 ते 7 आठवड्यात हे उपकरण शरीरामध्ये पूर्णपणे विरघळतं, ज्यामुळे त्याला काढण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे शस्त्रक्रियेशी संबंधित धोके आपोआप टळले जातील. हा शोध विशेषतः जन्मजात हृदयविकार असलेल्या नवजात बालकांसाठी आणि हृदय शस्त्रक्रिया झालेल्या प्रौढ रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या क्रांतिकारी शोधामुळे रुग्णांचे उपचार अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत. तांदळाच्या दाण्या इतका दिसणारा हा पेसमेकर कसा काम करतोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचा क्रांतिकारी शोध पाहायला मिळतोय. हा पेसमेकर
छोटासा पेसमेकर इंजेक्शनद्वारे थेट हृदयावर बसवता येतो. कोणत्याही तारा, बॅटरी किंवा शस्त्रक्रियेची याला गरज लागत नाही. हृदयाचे ठोके नियमित झाल्यावर पेसमेकर शरीरामध्ये पूर्णपणे विरघळतो. तांदळा इतका पेसमेकर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. पाकिस्तानचा विषय. पाकिस्तानच्या एका गुप्त दस्तऐवजानं ऑपरेशन सिंदूरच्या व्यापकतेचा खुलासा केलेला आहे. भारतानं मागच्या महिन्यामध्ये हवाई हल्ल्यांमध्ये जाहीर केलेल्या 8 पेक्षा अतिरिक्त लक्ष्य भेदली आहेत, त्यांनी म्हटलंय, असं या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. पेशावर, झांग, सिंधमधील हैदराबाद, पंजाबमधलं गुजरात, गुजरानवाला, भवालनगर, अटक आणि चोर यासारख्या ठिकाणांवर हल्ले झाले. त्याचा उल्लेख भारतीय हवाई दल किंवा सैन्य संचालकांनी पत्रकार परिषदेत केला नव्हता. तर पाकच्या या खुलाशानं ऑपरेशन सिंदूरच्या परिणामकारकतेचा नवा आयाम समोर आलेला आहे. आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधीची विनंती का केली याचं कारण सुद्धा आता या अहवालामुळे स्पष्ट झालेलं आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सिनियर कमांडर मौलाना अब्दुल अजीजचा गूढ मृत्यू झालाय. पाकिस्तानामध्ये बहावलपूरमध्ये तो मृतावस्थेत आढळला. आता त्यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळते. या ठिकाणी जैशचं मुख्यालय सुद्धा होतं. मात्र अब्दुल अजीजचा मृत्यू नेमका कसा झाला हे अजूनही एक मोठं गूढ आहे असं म्हटलं जातंय. दहशतवाद्याशी संघटनेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झालंय, पण मृत्यूचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. अब्दुल अजीजचा भारतविरोधी कारवायांमध्ये सहभाग होता. अनेक दहशतवादी हल्ल्यांचाही तो सूत्रधार होता. त्याचा आता गूढ मृत्यू झालेला आहे. बलुचिस्तान आता पाकिस्तानपासून वेगळ्या होण्याच्या उंबरठ्यावर आहे. बलूच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी सैन्यावर एकावर एक तगडे हल्ले करते. त्यामुळे काही शहरांचा ताबा त्यांनी मिळवलेला आहे. एकीकडे एलओसीवर सैन्याची तैनाती पाहायला मिळते, तर दुसरीकडे अफगाणिस्तान सीमेवर युद्धाची स्थिती आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात सैनिकांचे उठाव यामुळे पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी झाली. सैन्य पाठवायचं तर कुठे पाठवायचं अशा संभ्रमात पाकिस्तानी अधिकारी पाहायला मिळतात. अशामध्येच बलुचिस्तानने ISIचा महत्त्वाचा एजंट मारलेला आहे. बलुचिस्तानमधल्या बंडखोर गट असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीचा स्पेशल टॅक्टिकल रिपोर्ट आता स्क्वॉडनं क्वेटा इथं पाकिस्तानी सैन्याच्या प्रमुख एजंट बाबुल मोहम्मद हासनी याला ठार केले. त्याला त्याच्या गाडीसकट उडवून दिलेलं आहे. पुन्हा येऊया मुंबईकडे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची तस्करी होत होती, त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. 44 इंडोनेशिया पीट वायपर सापांसह 5 आशियाई लिफ्ट टर्टल जातीची कासवं आणि 3 स्पायडर टेल्ड हॉर्नड वायपर जप्त केलेले आहेत. कस्टम्स विभागानं ही कारवाई केली आहे आणि एका प्रवाशाला याच्यामध्ये अटक केलेली आहे. कासवं आणि साप या 2 प्राण्यांची तस्करी होत होती, आता त्याला बेड्या घातलेल्या आहेत. जाऊया पुढच्या बातमीकडे. नवीन बूट बॉक्समधून काढण्याआधी जरा तपासून घेत जा. हा सल्ला आहे, कारण तुमच्या बूटमधून नाग निघू शकतो. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे तो नाशिकमध्ये. नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंतमध्ये सोहेल शेख यांच्या घरामध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय. सकाळी कामावर जाताना बूट उचलण्यासाठी त्यानं बॉक्स उचलला आणि आतून हालचाल होत असल्याचं जाणवलं. त्यावेळी नीट पाहिल्यावर या बॉक्समध्ये एक नाग बाहेर निघाला. वन्यजीव रक्षक पिंटू पवार यांनी नागाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडलेलं आहे. मात्र बुटामध्ये नाग आढळून आल्यानंतर स्थानिकांमध्ये एकच गडबड उडाली. बरणी घेऊ का? यापुढे घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा. बातम्या आहेत पावसाच्या. राज्यामध्ये पावसानं उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका आणि उकाड्यात सुद्धा वाढ झाली आहे. दुसरीकडे विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार सरींची शक्यता आहे.
मागचे 4 दिवस ईशान्य भारतात पावसानं थैमान घातलंय. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडतायत. नद्यांना पावसामुळे पूर आलेत. आतापर्यंत 34 लोकांचा मृत्यू झालाय. बचाव पथकांकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी घेऊन जायचं काम सुरू झालंय. मे महिन्यात झालेल्या अवकाळीचा फटका मराठवाड्याला बसलेला आहे. जवळपास 11,000 हेक्टरवर उन्हाळी ज्वारी, बाजरीसह हळद, कांदा, केळी, भुईमूग पिकांचं मोठं नुकसान झालंय. मात्र या नुकसानीचे पंचनामे संथ गतीने सुरू आहेत. पंचनामे कधी होणार आणि मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. पुण्यात अवकाळी पावसानं उन्हाळ्यामध्ये कांदा पिकाला मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी फटका बसलाय. यामध्ये रांजणगाव इथल्या शेतकऱ्याचं कांद्यामध्ये मोठं नुकसान झालंय. कृषी मंत्र्यांकडून नुकसान झालेल्या कांद्यांचा पंचनामा व्हावा अशी इच्छा शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे. सिंधुदुर्गात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आली. यासाठी एनडीआरएफचं एक पथक जिल्ह्यामध्ये तैनात केलेलं आहे. या पथकानं कणकवलीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बचाव कसा करावा याबाबत प्रशिक्षण दिलंय. देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होते. महाराष्ट्रात सुद्धा रुग्णसंख्येमध्ये वाढ कायम आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी राज्याच्या आरोग्य विभागानं मोठं पाऊल उचललंय. कोरोनानं राज्यभरामध्ये चांगलाच धुमाकूळ घातलाय. देशामध्ये 4,026 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 1,435 रुग्ण आहेत. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 506 रुग्ण आहेत. आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आणखी गडद होतंय. माळशिरसच्या वेळापूरमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला आहे. त्यामुळे आता माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 4 वर गेली आहे. आषाढीच्या तोंडावर कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. नागपुरात कोविडचे 2 रुग्ण आहेत. नागपुरामध्ये जानेवारी ते एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कोरोनाच्या संख्येमध्ये किंचित वाढ झाली होती. मे महिन्यात 10 रुग्ण होते. यावर्षी एकूण 13 रुग्णांची नोंद झाली आहे. 11 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत. कोरोना पार्श्वभूमीवर विदेशवारी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. 5 देशांमध्ये जाणं टाळा असं म्हटलेलं आहे. तज्ज्ञांनी हा सल्ला दिलाय. चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. पाकिस्तानच्या एका गुप्त दस्तऐवजानं ऑपरेशन सिंदूरच्या व्यापकतेचा खुलासा केलाय. भारतानं मागच्या महिन्यामध्ये हवाई हल्ल्यांमध्ये जाहीर केलेल्यापेक्षा 8 अतिरिक्त लक्ष्य भेदली आहेत असं या दस्तऐवजामध्ये नमूद केलेलं आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनंती का केली याचं कारण सुद्धा स्पष्ट झालंय. इटलीत माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर अनेक पर्यटक आपला जीव मुठीत धरून पळताना दिसले. काही वेळातच ज्वालामुखीतून निघणारी राख, धूर आणि गरम लाव्हा मैल दूरवर पसरला. अनेक पर्यटकांनी या घटनेचा व्हिडिओ केला. माथेरानची टॉय ट्रेन म्हणजेच माथेरानची राणी पावसाळा संपेपर्यंत बंद राहणार आहे. भूस्खलन होऊन पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. माथेरानची राणी सुट्टीवर गेल्यामुळे पर्यटकांना मात्र हिरमोड झालेला आहे. मात्र अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू राहणार आहे.